सो एवढं सगळं जेवण आणि कसं भरणार आता मी देवा. सो हाय गाईज, वेलकम बॅक डे विथ आशूमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज घेऊन आली आहे निलेमा स्टील पिकनिक टिफिन. खूप सुंदर आहे हा पिकनिक टिफिन, ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे डबे कॅरी करायची गरज नाही पडत. त्यानंतर प्लेट्स वगैरे कॅरी करायची गरज नाही पडत. तर याच्यामध्ये तुम्हाला स्टीलच्या डब्यासोबत तुम्हाला 6 वाटी दिली जातात, त्याच्यानंतर 6 चम्मच पण दिले जातात, त्यानंतर एक नॅपकिन दिला जातो आणि तसा आहे हा टिफिन. या टिफिनमध्ये खूप सारी स्पेस आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही 5 ते 6 लोकांचं जेवण आरामशीर घेऊन जाऊ शकता एकाच टिफिनमध्ये. आणि सोबत प्लेट्स, वाटी, चम्मच म्हणजे खूप सारं कॅरी करायची गरज नाही आहे. एक छोट्याशा बॅगमध्ये हे सगळं बसतं आहे. तर याच्यामध्ये 5 ते 6 लोकांचं जेवण आरामशीर बसलं होतं. सो तुम्हालाही नक्की हवं असेल तर कॉमेंट नक्की करा, मी लिंक पाठवेल. खूप सुंदर टिफिन आहे हा आणि खूप सारं कामही वाचवतं तुमचं. आणि खरंच मला तर खूप आवडला हा. तुम्हालाही नक्की आवडला असेल तर कॉमेंट करा, मी नक्की ह्याची लिंक तुम्हाला पाठवेल. सो याच्यामध्ये मी डाळ, भात, चपाती, फ्रूट सॅलॅड्स, वेगळं सॅलॅड्स, पापड, लोणचं, खूप साऱ्या सगळ्या गोष्टी कॅरी केल्या होत्या. खूप सुंदर होतं हे. आम्ही जाणार होतो पिकनिकला. सो आम्ही 3च लोक होतो म्हणून मी काही जास्त जेवण नाही भरलं आहे. बट तुम्ही जर 5 ते 6 जण असाल आणि तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी, की तुम्ही हा टिफिन कुठंही बिंदासपणे घेऊन जाऊ शकता. ना कुठल्या प्लेट्सची झंझट राहणार आहे आणि ना जास्त बॅगांची झंझट राहणार आहे, म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम नसणार आहे. हे एक छोटासा टिफिन आहे ज्याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित बसतात, खूप सुंदरपणे बसतात. तुम्ही पाहू शकता की मी भात, वांग्याची भाजी आणि डाळ इन्क्लुडिंग फ्रूट सलाड आणि त्याच्यानंतर चपाती वगैरे पण भरणार आहे. तर खूप सुंदर आहे हे. तुम्ही म्हणजे काही लोकांना असं वाटतं की बाहेरचं जेवण अनहेल्दी असतं किंवा काही लोकांना म्हणजे आमच्या होणं तर पचत नाही. सो आम्ही खूप कमी बाहेर जेवायचा प्रयत्न करतो डेली रुटीनमध्ये. तर बाहेर जेवायचं नाही म्हणून मी घरातनंच टिफिन सगळा कॅरी केला होता आणि हा मला बेस्ट ऑप्शन वाटला. पहिला आम्हाला खूप प्रॉब्लेम्स व्हायच्या की इतके सारे डबे घ्यायचे आणि मग कंटाळा यायचा आणि मग बाहेर जेवायचो, तर त्याने पोट खराब होणं, खूप प्रॉब्लेम्स यायचे. पण हे खूप सुंदर आहे. मग आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो जिथे पिकनिक स्पॉट्स आहे. तर खूप सुंदर जेवण जेवलंही, एन्जॉयही केला, पिकनिकही व्यवस्थित एन्जॉय केली. आणि थँक्यू